हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहे अख्खी मसूरची भाजी। त्यासाठी मी अख्खी मसूर रात्रभर भिजवून घेतली होती आणि सकाळी उठून त्याला मी कुकरच्या 3 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आणि त्याला थोडंसं हटवून त्याच्यात कोथिंबीर टाकलेली आहे। हे बघा, हे असं झालेलं आहे। जास्त घट्ट पण नाही करणार आणि मी जास्त पातळ पण नाही करणार, मीडियममध्ये करणार आहे। चपातीसोबत खायला चांगलं लागतं। जर तुमच्याकडे टमाटे असतील तर त्याच्यात तुम्ही टमाटे टाकू शकता, कारण टमाट्याने चांगली वेगळी चव येते। टमाटो याच्यात एक अख्खं टमाटर तुम्ही कुकरला लावताना टाकू शकता आणि चांगलं बारीक हाटून घेऊ शकता। आता हे बघा, फोडणीला टाकण्यासाठी मी 1-2 चमचे तेल टाकले। याच्यात थोडंसं तेल जास्त टाकायचं, कारण तेल चांगलं असलं तर चांगलं दिसतं आणि चांगलं लागतं पण। त्यानंतर याच्यात थोडीशी मी मोहरी, थोडेसे जिरे, थोडासा लसूण, थोडासा तडतडल्यानंतर थोडीशी कढीपत्ता। मला कढीपत्ता सगळ्या म्हणजे सर्व भाज्यात टाकायला किंवा पोह्याला, उपीटला मला स्वतःला खूप आवडतं म्हणून टाकत असतं। कढीपत्ता टाकल्यानंतर थोडेसे कांदा, माझ्याकडे टमाटर नाही म्हणून मी थोडंसं जास्त कांदा टाकलेला आहे। आता याला चांगलं 1-5 मिनिट तेलात शिजू द्या, म्हणजे त्याच्यातलं पाणी निघून जाईल। हे बघा, आता कांदा चांगला लाल झालेला आहे, त्याच्यातलं पाणी शोषून घेतलेलं आहे। आता त्यामध्ये लाल मिरची पावडर, अख्ख्या मसूरला लाल मिरची पावडर टाकायचं, दुसरं मिरची पावडर नाही टाकायचं। हे बघा, मी लाल मिरची पावडर 2 चमचे टाकले चांगलं। आणि त्यानंतर थोडीशी हळद मी थोडंसं म्हणजे ते लावताना पण टाकलेलं होतं, आता पण थोडीशी टाकते। त्यानंतर थोडंसं पावभाजी मसाला चवीसाठी हे टाकले आणि ह्याला हात चांगलं फिरवून त्याच्यामध्ये ते मी ओतून घेणार आहे। आणि ते ओतून घेऊन 5 मिनिट शिजून, म्हणजे मीठ टाकून त्याला शिजू देणार आहे। आणि नंतर ते कसं झालं मी तुम्हाला दाखवेनच नक्की। हे बघा, हे कसं झालेलं आहे, हे चांगलं वरती तरी आलेली आहे। आणि तुम्हाला ह्याच्यात पाणी बिणी टाकून तुम्हाला जर पातळ करायचं असेल तर तुम्ही पातळ पण करू शकता। आता झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते। हे बघा, 5-10 मिनिट शिजून थोडंसं थंड झालं, हे चांगलं आळून आलेलं आहे। आता आपण ते ताटात वाढून घेऊया। हे बघा, ताटात वाढून घेते मी। हे बघा, जेवणासाठी तयार आहे। या जेवायला कसं झालं तुम्ही करून बघा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करा प्लीज।